फेमस जागा फिरायला घेतलेले आहे म्हणूनच आमचे. आणि ते बघा काय काय शेती बघा कशी आहे. मस्त शांततेचा मस्तपैकी प्रतीक आहे आणि खूप भारी आहे. मस्त बुद्धाचं आहे. जागरी जय कोहली तर हार्शकेल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता सकाळ झाली आमची आणि जेवलो ना आता आलो. सकाळ झाली हा दुपार झाली रे. दीड वाजले. हा 1:30 वाजलेत. आम्ही जेवण नाही दाखवलं काय मम्मी बोलतो की जेवण नाही दाखवायचं ना. सारखं जेवण नको हा दाखवायला. कारण की पब्लिक मोबाईलला जेवण जास्त दाखवतात. हा. हा आता आम्ही इकडेच आहे. हो औलामध्येच आहे बघा. इथं हॉटेलमध्ये लग्न वगैरे पण चालू झालं बघ ना. हा, लग्न युपी साईडला लग्न चालू झाले. सगळीकडे लग्न. हो. ज्या हॉटेलमध्ये आपण राहिलोय ना त्या हा हॉटेलमध्ये पण- ज्या हॉटेलमध्ये आपण राहिलो तिथे पण लग्न चालू झाले. ते बघा हॉटेलचं नाव काय आहे आपल्या एस एस हॉटेल, एस हॉटेल. सुवर्ण हॉटेल. एस एस माझ्या नावाचंच हॉटेल आहे. फुल फॉर्म काय आहे ते माहिती नाही हो पण यस नाव आहे ना म्हणून मग माझंच हॉटेल आहे. हो. माझं हॉटेल आहे. तो त्याला पण सजवलेला आहे एकदम. तिकडे पण लग्न आहे. तिथे पण लग्न आहे. तिकडे पण लग्न आहे. हे बघा ये बघा काय तिकडचं फेमस जागा आपण फिरायला घेतलेले आहे म्हणूनच आमचे. आणि ते बघा काय काय शेती बघा कशी आहे. तिथं काय लागलं ते राईचं आहे ना. राई 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 लागलंय. सरसो सरसो पहिले लोक तेल जास्त घेतले पितान ते आपलं भाज्या बनवतात सरसोचं त्याच्यावर. आणि म्हणूनच आमच्या इथेच अजून एक मंदिर आहे. इथे बघा त्या मंदिरच्या इथेच बघा इथं माकडाला बांधून ठेवलंय. बाहेर अजून पक्के माकड आहेत. हा बाहेर बघा माकडात म्हणून मी बाहेर दाखवला नाही काय ते मोबाईल घेऊन जातात. पप्पा थांब जरा. तेव्हा अजून एक आहे माकड तिथं पण बांधून ठेवलं त्याला ना. असा मोठा मंदिर आहे. बघा किती भारी आहे. मस्त शांततेचा मस्तपैकी प्रतीक आहे आणि खूप भारी आहे. बुद्धाचं आहे. आणि मम्मी इथं पाया पडते. मस्त बुद्धाचं आहे. मस्त बुद्धाचा मंदिर होता तो आणि जैन मंदिर आहे हो. मस्त वाटलं खूप. आणि या गेट वरती बघा सिक्युरिटी बघा फुल हाय. माकडांची सिक्युरिटी सगळीकडे माकडच माकड 4 जागा होती. आणि असा मंदिर आहे. आतमध्ये आपण आता गेलतो तोच तरी सुद्धा बघा ना किती जागा आहे. हा खूप जागा मोठी आहे. जैन मंदिर आहे. म्हणून आपण गेल्याच आपल्याला विचारला तर तुम्ही जैन आहेत का. आम्ही बोललो नाही आम्ही जैन नाही आम्ही कोली आहेत. पाया पडा तुम्ही पाया पडू शकता, पण फोटो नका काढू. हा फोटो व्हिडिओ काढू नका. तरी आपण युट्यूबर आहे त्या गोष्टीच्या पायी आपल्याला व्हिडिओ काढून दिला. तर गाईज आता आम्ही रामपूर स्टेशनला आलेलो आहे. आता किती वाजले 10:30 वाजलेले आहेत. आणि 11 वाजता आपली ट्रेन येणार आहे जी जयपूरला आपल्याला घेऊन जाईल. जयपूरला जाणार आपण. पण आपल्याला रिंगसला जायचंय पण जयपूरला ती घेऊन जाईल कारण की तिकीट अवेलेबल नव्हते म्हणून आपण जयपूरला जाणार. हा. जयपूर वरून रिंगसला जाणार. आणि इथे खूप थंडी आहे. इथे येणार असतील तर तुम्ही शटर घालून याच या. हुडी शटर कॅप ते घेऊनच या कारण की खूप थंडी येते. आणि त्याच थंडीच्या पायी पप्पाला खोकला चालू झाला, मला खोकला चालू झाला, दोघांना खोकला चालू झाला. मला जरासं टॉन्सिल झालाय पण मी काही थंडा खाल्ला नाही, बाहेरचा खाल्ला नाही ना. मी कधी थंड खात पण नाही ना साखर पण खात नाही. काय माहिती कशाच्या पायी नेचरच्या पायी झालं असेल. क्लायमेट चेंज झालं त्या पायी. वातावरण थंड आहे एकदम मस्त पैकी कूलिंग आहे परिसर. तर गाईज फायनली आपल्याला ट्रेन भेटलेली आहे आणि ही वेटिंगवरती ना निघली ते नशीब झाला. हां कन्फर्म झाला आपला तिकीट.
मस्त आराम केसात जाणार आता झोपून. आता झोपून जाणार. बघ ना देवाची सगळी लेन आहे ना. हा खाटू श्याम लीला कडे. लीला खाटू देवाची. श्याम. मग आता खाटू श्याम कडेच चाललोय आपण. जयपूरला जायचंय जयपूरला. आपल्याला. जयपूरवरून 2 तासाचा प्रवास आहे परत खाटू श्यामला जायला. हा आणि मग तिकडनं आपल्याला जायचं आहे. आता बरोबर तिकीट भेटलं. तिकीट मस्त भेटले, झोपायला पण सीट भेटले. हो आता झोपून जाणार ना सकाळी आपण. किती 10 वाजता पोचणार ना. हा 10:04ला. हा 10 वाजता पोचणार. पूर्ण 10. रात्र आम्हाला आता झोपूनच काढायची. आता पूर्ण रात्र झोपून काढायचे. आता मस्त झाला. आधी आम्ही मला पक्का टेन्शन आलं तर काय काय तसंच बसून जायला लागेल का नंतर मग आपल्याला सेटिंग लावायला लागेल का, पण झाला. हा? आणि आम्ही रामपूर स्टेशनवरती थांबलेलो. तिथे हा. जेवलो बिवलो आणि नंतर मग या ट्रेनमध्ये आलो. हा रामपूरवरनं ट्रेन भेटली ना आम्हाला. अजून खायला पण घेतलंय. खायला पण बरोबर घेतला. म्हणजे रात्री जर भूक लागली हो. तर खायला. तर गाईस सकाळ झाली आणि इथं आम्ही सगळे जण आहेत. हा बाबूचा आवाज पण बसला. आवाज पण बसलाय माझा. सर्दी खोकला झालाय त्याला. सर्दी नाही आला, खोकलाच झाला. पण सर्दी झाला तर एकदम कामच खतरनाक होऊन जाईल. काय बेस्ट होईल, खतरनाक होईल. निघल ना. नाही टॉप नाही. निघून जाईल. आणि इथं पप्पा बसलाय बघा. मस्त येणार मला बरोबर सीट भेटले. हो. झोप पण मस्त झाली. झोप झाली बाबा. पूर्ण रात्रीमध्ये असा प्रवास झाला आणि आता सकाळ झाली. आता 11 वाजता आम्ही पोहोचणार हा. एअरपोर्टला. आणि आवाज बघ कसा चेंज झालाय. आवाजच बसलाय डायरेक्ट. तू घसा झोप मस्त गेलाय. घेतलीस ना आणि हा. गोळ्या खाल्ल्यास. त्या गोळ्यांनी झोप लागली तुला. त्याच्यामुळे आवाज बसला. हा एकदम झोपूनच घेतला पूर्ण. झोप गेलं जरा. पूर्ण जराशी पण जाग नाही आली तुला. तर चला आपण आता जयपूरला भेटल्याच्या नंतर भेटू आणि तुम्हाला दाखवतो कसा काय. हा काय आता आम्ही रिंगस स्टेशनला पोचलो. हे बघा रिंगस स्टेशन. आणि जाम हालत खराब झाली. आता आवाज जरा चांगला झाला माझा आधीपेक्षा. आधी माझं ना पक्कीच खरं हालत खराब झाली ती. आता इथे जे लोक रेस्ट पण घेतात आहे मम्मी पप्पा. हो पोचलो. आता तिथे जरासं फ्रेश व्हायला लागेल रूमवरती. तेव्हा मस्त वाटेल ना. आंघोळ करायला लागेल. हा गाडी बघतात आहेत. आणि आम्हाला आता ही जीप भेटलेली आहे. 50 रुपये सीट आहे आणि त्याच्यात घुसून घेऊन जाते भेंडी. अरे किती मस्त हा वाटलं ना. माहित नाही आता त्याच्यामध्ये. आणि आम्ही इथं पर्सनल गाडी बघतात प्रायव्हेट गाडी. तर ती गाडीच नाहीये. नाहीये एकदम. हे असंच सगळेजण एकदम बसून- पाचच्या टायमाला आम्ही आलतो ना इथे रिंगसला म्हणजेच खाटू श्यामला. तर पाचचा ब्लॉग बघा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. तर त्या ब्लॉगमध्ये आपण बॅटरीच्या ह्याच्यामध्ये आलतो रिक्षामध्ये. पण ती बॅटरीची रिक्षा आहेच नाही आता. हां आता या इकोने जाणार आपण खाटू श्यामला.